नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 16 ऑक्टोबर 2025 चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न जे तुमच्या सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी उपयुक्त ठरतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी बघूया काल विचारलेला खास प्रश्न आणि तो प्रश्न आहे तमिळनाडू राज्य पुरातत्व विभागाने तिरुमलापुरममध्ये अलीकडे जे उत्खनन केले ते कोणत्या प्रकारच्या प्राचीन स्थळाचे आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लोखंड युग म्हणजेच आयर्न एज मधील समाधी स्थळ। तमिळनाडू राज्य पुरातत्व विभागाने तेनकासी जिल्ह्यातील तिरुमलापुरम येथे केलेल्या अलीकडील उत्खननात पश्चिम घाटांच्या जवळील लोखंड युगातील समाधी स्थळ शोधून काढले आहे। प्रारंभिक निष्कर्षानुसार हे स्थळ सुमारे 3ऱ्या सहस्त्राब्दी ईसापूर्व म्हणजेच अर्ली टू मिड 3rd मिलेनियम BCE या कालखंडातले असावे असे सूचित होते। हा शोध तमिळनाडूमधील पूर्व ऐतिहासिक संस्कृतीच्या समजुतीत भर घालतो, ज्याची तुलना अडिचनलूर आणि सिवागलाई सारख्या इतर प्राचीन स्थळांशी केली जाते। आता बघूया आपले आजचे टॉप 10 चालू घडामोडीतले महत्त्वाचे प्रश्न आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे भारताची अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रातील कोणती स्टार्टअप कंपनी 2026च्या पहिल्या तिमाहीत मिशन दृष्टी प्रक्षेपित करणार आहेत। तर पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजेच गॅलेक्स आय। भारतीय अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअप गॅलेक्स आय कंपनी 2026च्या पहिल्या तिमाहीत मिशन दृष्टी प्रक्षेपित करणार आहे। हे जगातील पहिले बहुसेन्सर पृथ्वी निरीक्षण उपग्रह असेल। हा उपग्रह 160 किलोग्राम वजनाचा असून तो भारतातील सर्वात मोठा खासगीरित्या विकसित केलेला उपग्रह ठरेल। तसेच यात देशातील सर्वोच्च रिझॉल्यूशनचा इमेजिंग सेन्सर बसवण्यात आला आहे। प्रश्न दुसरा, लिम्स म्हणजेच लीगल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट अँड ब्रीफिंग सिस्टीमचा लाईव्ह केसेस डॅशबोर्डचे उद्घाटन कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी केले। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अर्जुन राम मेघवाल। केंद्रीय कायदा व न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी नवी दिल्ली येथे लीगल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट अँड ब्रीफिंग सिस्टीम या प्रणालीचा लाईव्ह केसेस डॅशबोर्डचे उद्घाटन केले। या उपक्रमाचा उद्देश सरकारी न्यायालयीन प्रकरणांच्या व्यवस्थापनात पारदर्शकता, जबाबदारी आणि कार्यक्षमतेत वाढ करणे असा आहे। या डॅशबोर्डद्वारे पुढील 7 दिवसातील न्यायालयीन प्रकरणांची रिअल टाइम माहिती उपलब्ध करून दिली जाते। प्रश्न तिसरा, रंगमंडल रेपर्टीला पुन्हा सुरू करण्यासाठी कोणत्या 2 संस्थांदरम्यान सामंजस्य करार म्हणजेच MOU करण्यात आला। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा म्हणजेच NSD आणि भारत भवन भोपाळ। नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि भारत भवन भोपाळ यांनी 2 दशकांहून अधिक काळ निष्क्रिय असलेल्या रंगमंडल रेपर्टीला पुन्हा सुरू करण्यासाठी एक समझोता करार केला आहे। हा करार केंद्रीय संस्कृती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत आणि मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या उपस्थितीत स्वाक्षरित करण्यात आला। या सहकार्याचा उद्देश रंगमंडल रेपर्टरीचे पुनर्स्थापन आणि पुनरुज्जीवन करणे हा आहे। प्रश्न चौथा आहे भारतातील युवकांना AI कौशल्य देण्यासाठी मोफत ऑनलाईन कार्यक्रम AI स्किल्स पासपोर्ट कोणत्या कंपन्यांनी सुरू केला आहे। तर हा जो कार्यक्रम आहे तो सुरू केला आहे EY इंडिया आणि मायक्रोसॉफ्ट या 2 कंपन्यांनी मिळून। EY इंडिया आणि मायक्रोसॉफ्ट यांनी मिळून AI स्किल्स पासपोर्ट हा एक मोफत ऑनलाईन कार्यक्रम सुरू केला आहे, ज्याचा उद्देश भारतातील युवकांना नोकरीसाठी आवश्यक कृत्रिम बुद्धिमत्ता कौशल्य प्रदान करणे हा आहे। हा कार्यक्रम 16 वर्षे आणि त्यावरील वयोगटातील व्यक्तींसाठी तयार करण्यात आला आहे। भारतामध्ये वाढत्या डिजिटल कौशल्यांच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर AI विषयातील पारंगत व्यावसायिकांची वाढती मागणी लक्षात घेऊन हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। पुढला प्रश्न आहे दिव्यांग व्यक्तींसाठी उत्तर प्रदेश सरकार कोणत्या ठिकाणी पुनर्वसन केंद्रे स्थापन करणार आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, सर्व विभागीय मुख्यालयांवर। उत्तर प्रदेश सरकार प्रत्येक विभागीय मुख्यालयावर दिव्यांग पुनर्वसन केंद्रे म्हणजेच दिव्यांग रिहॅबिलिटेशन सेंटर स्थापन करणार आहे, ज्यामुळे दिव्यांग व्यक्तींना समाजात पूर्णपणे समाविष्ट करण्यास मदत होईल। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की या अत्याधुनिक केंद्रांमध्ये वैद्यकीय, शैक्षणिक, मानसिक आणि व्यावसायिक सहाय्य यासह एकात्मिक पुनर्वसन सेवा एकाच ठिकाणी प्रदान केल्या जातील।
6वा प्रश्न, रेडी रेलिव्हंट अँड रिसर्जंट सेकंड शेपिंग अ फ्युचर रेडी फोर्स या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, राजनाथ सिंग. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी नवी दिल्ली येथे मुख्य रक्षा अध्यक्ष जनरल अनिल चौहान लिखित रेडी रेलिव्हंट अँड रिसर्जंट सेकंड शेपिंग अ फ्युचर रेडी फोर्स या पुस्तकाचे प्रकाशन केले. या पुस्तकात भारताच्या सशस्त्र दलांना भविष्याच्या आव्हानांसाठी सक्षम आणि सज्ज बनवण्यासाठी एक सविस्तर व भविष्याभिमुख आराखडा सादर करण्यात आला आहे. 7वा प्रश्न, अरुणाचल प्रदेशामधील नवीन बेगोनिया प्रजाती कोणत्या ठिकाणी शोधली गेली? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी, लापराडा जिल्ह्यातील बसर येथे. अरुणाचल प्रदेशच्या स्टेट हॉर्टिकल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट टीमने लापराडा जिल्ह्यातील बसर येथे नवीन बेगोनिया प्रजाती शोधली आहे. या वनस्पतीच्या चमकदार लाल पानांची वैशिष्ट्ये असून ती राज्यासाठी नवीन नोंद म्हणून दर्शवली गेली आहे. बेगोनिया प्रजातीचा शोध SHRDI संशोधकांनी घेतला आणि भारतीय वनस्पती सर्वेक्षणमधील तज्ज्ञांनी याची पुष्टी केली. यामध्ये डॉक्टर दीपू दीपंकर बोरा, डॉक्टर मोंग तराम आणि डॉक्टर कृष्णा चोलू यांचा समावेश आहे. 8वा प्रश्न, नुकतेच मनसर हरियाणा येथे विशेष ऑपरेशन्स प्रशिक्षण केंद्राची पायाभरणी कोणी केली? प्रश्न 8व्याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, अमित शाह यांनी. अमित शाह यांनी हरियाणातील मनसर येथे विशेष ऑपरेशन्स प्रशिक्षण केंद्राची पायाभरणी केली, जे दहशतवादाविरोधी कारवायांसाठी अत्याधुनिक प्रशिक्षण प्रदान करण्यासाठी तयार करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे एक नवीन NSG केंद्र स्थापन करण्यात येणार आहे, जे मुंबई, चेन्नई आणि हैदराबादसह आधीच अस्तित्वात असलेल्या 6 केंद्रांमध्ये सामील होईल. हे नवीन प्रशिक्षण केंद्र राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांच्या कार्यक्षमता आणि क्षमतेत आणखी वाढ घडवून आणेल. 9वा प्रश्न आहे, टाटा सन्सच्या अध्यक्षपदासाठी 3ऱ्या कार्यकाळासाठी कोणाची शिफारस करण्यात आली आहे? प्रश्न 9व्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, N चंद्रशेखरन. टाटा ट्रस्टने टाटा समूहाच्या मुख्य होल्डिंग कंपनी टाटा सन्सच्या अध्यक्षपदासाठी N चंद्रशेखरन यांची 3ऱ्या कार्यकाळासाठी शिफारस केली आहे. ही शिफारस टाटा ट्रस्टच्या विश्वस्तांमधील अंतर्गत मतभेदांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली असून हे मतभेद प्रामुख्याने संचालक मंडळाच्या नियुक्त्या आणि प्रशासनिक विषयांशी संबंधित आहेत. सध्या टाटा ट्रस्टकडे टाटा सन्समधील 66% इक्विटी हिस्सा आहे. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, दिल्ली सरकारने सध्या कोणत्या क्षेत्राला आरक्षित जंगल घोषित केले आहे? तर 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, सदर्न रिज क्षेत्र. दिल्ली सरकारने सदर्न रिज क्षेत्रातील सुमारे 41 चौरस किलोमीटर क्षेत्र आरक्षित जंगल म्हणून घोषित केले आहे, जे प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी आणि पर्यावरण मजबूत करण्यासाठी करण्यात आले आहे. सरकारने आरक्षित जंगलातील झाडे स्थानिक म्हणजेच इंडिजिनस प्रजातीची लावण्याची योजना आखली आहे, ज्यामुळे मृदा सुपीकता टिकवता येईल आणि संपूर्ण पर्यावरण सुधारेल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले आजचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. आणि आता बघूया खास प्रश्न. तो प्रश्न आहे, FICCIची 2025-26 साठी अध्यक्ष निवडणूक कोणासाठी जाहीर करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. माहिती खरंच उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.